नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत. मी जयराम कदम. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नायट्रोजन पॅरामीटर्सविषयी. हे आपल्याकडे एक नायट्रोजन पॅरामीटर्स आहे, तर याचा आपल्याला वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही आपल्याला सिलेक्टिव्ह वनस्पती निवडायच्या आहेत आपल्या शेतामध्ये आणि त्यावरती आपल्याला या पॅरामीटर्सवरती त्याची रीडिंग घ्यायची आहे. याला आपण लीफ कलर चार्ट असेही म्हणू शकतो. तर याच्यामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये नायट्रोजन मॅनेजमेंट आपण करू शकू. तर चला आपण पाहूयात, रीडिंग घेऊया. आणि याचा वापर करताना एकतर सकाळी 8 ते 10च्या दरम्यान किंवा मग दुपारच्या नंतर 3 ते 5च्या दरम्यानमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि पट्टीवरती उन्हाचे किरण येता कामा नये. पट्टी आपल्या स्वतःच्या सावलीमध्ये आपण पकडली तर आणखी चांगले. आणि पान तुटू देऊ नका आणि पानाच्या एकदम मधोमध पट्टीला पकडा आणि रीडिंग मॅच करून घ्या. तर मित्रांनो, आवश्यकतेनुसार नायट्रोजन खते वापरण्यासाठी LCC स्केलचा अवलंब करा. आणि नायट्रोजन व्यतिरिक्त जर आपल्याला कुठली खते वापरायची असतील तर ती वापरण्यापूर्वी आपण मातीचे परीक्षण अवश्य करून घ्या. आपल्याला निर्देशानुसार दाखवल्या गेलेल्या पानांच्या रंगामध्ये जर पानांचा रंग महत्त्वपूर्ण LCC मूल्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला नायट्रोजन देण्याची आवश्यकता नाही. आणि जर पानांचा रंग LCC मूल्यांपेक्षा कमी असेल तर आपल्याला मात्र नायट्रोजन देण्याची आवश्यकता आहे. तर आपण पाहू शकता पिकाची पोझिशन एकदम हेल्दी आहे. या वनस्पतीचा रंग एकदम डार्क ग्रीन असा दिसत आहे. तर याच पद्धतीने आपल्याला कमीत कमी 10 ते 15 वनस्पतींची आपल्याला रीडिंग घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला नायट्रोजन मॅनेजमेंट करण्यास आपल्याला सोपे जाईल. चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.